नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवित आहोत. नवरात्री चालू आहे आणि यामध्ये आपण उपवासाचं काही ना काही बनवत असतो. तर आजची रेसिपी पण आपली तशीच आहे. ती आहे साबुदाण्यापासून बनवलेली कटोरी चाट. ही बनवायला पण खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरच्या घरी साहित्यात होणारी आहे. तर यामध्ये मी 2 पद्धतीचे सांगणार आहे. एक उपवासाची आणि जर तुम्हाला अशी पण खायची असेल तर त्यामध्ये पण काही पदार्थ ॲड करू शकतो. तर मी तुम्हाला दोन्ही टाईपचे सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि त्याआधी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि तुम्हाला व्हिडिओ दिसणार. तर चला मग सुरू करूया आपल्या कटोरी चाट रेसिपीला. ती पण क्रिस्पी अशी साबुदाण्यापासून बनवलेली. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आधी. तर कटोरी चाट बनवण्यासाठी आपल्याला आता इथे कटोरीसाठी मी 2 वाट्या साबुदाणा त्याला छान भिजवून घेतलेला आहे 2 तासामध्ये आणि छान असं स्मॅश होत आहे. तर त्यानंतर इथे आपल्याला बाइंडिंगसाठी टाकायचा आहे बटाटा. तो बॉईल करून घेतलेला आहे मी. तर मी 2 बटाटे बॉईल केले आहे. एका बटाट्याचा चाट बनवायचा आहे आणि एका बटाटा मी या साबुदाण्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा पावडर, भाजलेली जिरा पावडर आहे आणि त्यानंतर कोथिंबीर, मिरची. जर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर ते स्किप करू शकता. आणि त्यानंतर इथे मी उपवासाचं मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य या साबुदाण्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 वाटी साबुदाण्यापैकी मी अर्धा वाटी साबुदाणा थोडंसं ठेवत आहे बाजूला. याचे आपल्याला नंतर बॉल्स करायचे छोटे-छोटे, जे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहेत. तर मी इतका साबुदाणा बाजूला काढून ठेवते. आणि हाताने याला आधी छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. थोडंसं चोळून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर आपण यामध्ये आता आता आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच भाजलेला जिरा, त्याची पूड करून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा पाऊण चम्मच मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि मिरची टाकायची आहे. मिरची 4-5 घेऊ शकता कट करून. त्यानंतर बटाटा एक जो आधीच स्मॅश झालेला आहे मी तो टाकून घेते. म्हणजे आपल्याला स्मॅश करायला पण इझी जाणार. तर आणि हे सर्व टाकून आता आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता जर तुम्ही मिक्स करत असताना बटाटा जर खूप गिला असला तर आपल्याला थोडंसं तुम्ही उपवासाचं जे पीठ असते, शिंगाळ्याचं पीठ किंवा भगरचं पीठ, साबुदाण्याचं पीठ, जे यूज होते ते तुम्ही टाकू शकता. हे बटाट्यावर असते, बटाटा कसा आहे त्यावर. तर आता इथे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे बाइंडिंग पण छान आलेली आहे. तर बटाटा छान असल्यामुळे इथे पिठाची गरज पडलेली नाही आहे. तर आता आपलं पीठ तयार आहे. आपण याला 5 मिनिटं असंच ठेवून देऊया. तर 5 मिनिटाच्या रेस्टनंतर आता आपण याची कटोरी बनवून घेऊया. तर तुम्ही अशी कटोरी पण घेऊ शकता. पण काय होते हे तेलामध्ये हँडल करायला थोडं डिफिकल्ट जाते. तर मी तुम्हाला याची पण एक सांगणार आहे आणि अजून इझी एक पद्धत सांगणार आहे. ती असं आपल्याकडे खोल चम्मच असतोच. तर याने आपल्याला हँडल करायला सोपं जाते. तर याला काय करायचं आधी आता आपण बाहेरून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिपकू नये आणि तेलात टाकले की लगेच निघावं म्हणून छान याला आतून बाहेरून आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि याला पूर्ण बाजूला छान सारख्या प्रमाणामध्ये लावून घ्यायचं आहे. मध्ये जास्त काठावर कमी असं नाही करायचं. तर सारख्या प्रमाणामध्ये लावून घ्यायचं. हवं तर तुम्ही आधी त्याला पसरवून पण घेऊ शकता. जर तुम्हाला असं इझी वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. आणि हाताला जर चिपकत असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता म्हणजे ते चिपकवायला पण सोपं जाते आणि हाताला चिकटत पण नाही. तर आता तुम्ही बघू शकता आता आपण सगळीकडे छान समप्रमाणात त्याला लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे काय होते ती छान सगळीकडून छान तळली पण जाते आणि क्रिस्पी पण होते. तुम्ही जर एकाच बाजूला छान जाडी पातळ असं ठेवलं तर तेवढाच टाईम ती शिजायला पण घेणार. तर इथे मी आता छान तिची कटोरी तयार करून घेते. तर तुम्ही बघू शकता आपली इथे कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपण हिला तळून घेऊया. तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता गरम पण झालेलं आहे आणि कटोरी
तळत असताना गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची. तेल आधी छान गरम करून घ्यायचं आणि याची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. म्हणजे काय होते, ती छान आतून अशी क्रिस्पी होत जाते, म्हणजे शिजत जाते. नाहीतर काय होणार, गॅसची फ्लेम मोठी राहिली तर ती आधीच खालून जळल्यासारखी होणार आणि वरती ती सॉफ्ट राहणार. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच कटोरी तळायची असते. आणि असं वरून थोडं तेल टाकत राहायचं, म्हणजे चम्मच इझिली निघून जाते. तर आपण ती प्रोसेस करून घ्यायची आहे. तर आता ना आपल्याला हिला क्रिस्पी करायची आहे. त्यामुळे असं वरती तिच्यात तेल टाकत राहायचं आणि गॅस फ्लेम ही मिडियमच ठेवायची. म्हणजे काय होणार, ती खालून पण छान क्रिस्पी होते ना आणि वरती आपण तेल टाकत असल्यामुळे त्यामुळे वरून पण ती छान आतपर्यंत क्रिस्प होत जाणार. तर तुम्ही बघू शकता इथे छान आपली कटोरी छान तळून झालेली आहे आणि आतून बाहेरून छान तिला क्रिस्पी क्रंचीनेस आलेला आहे. तर छान झालेली आहे आणि शेप पण छान झालेला आहे. तर आपण याच पद्धतीने पूर्ण कटोरी तळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला कटोरीने कटोरी कशी बनवायची ते पण दाखवणार आहे. तर त्यासाठी मी प्लेन अशी कटोरी घेतलेली आहे आणि तिला आपण छान बाजूने पूर्ण सभोवताल तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ती तेलात टाकल्यानंतर इझिली ते निघावं म्हणून आपण तेलाने त्याला ग्रीस करायचं आहे. आणि आता छोटासा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे वाटीला जितकं लागेल तितकं गोळा घ्यायचा आहे. आणि तो आधी हाताने थोडंसं असं वाटीसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे असं केलं की पटकन ते कटोरीला लागून जाते. तर ते करून घ्यायचं आणि मग पुन्हा वाटीला पूर्ण बाजूने येईल याप्रमाणे तो पसरवत त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. आणि थोडं थोडं हाताला तेल लावत जायचं जर हाताला साबुदाण्याचं मिश्रण चिपकत असणार तर. आणि या पद्धतीने सगळीकडे समप्रमाणात ते लावून घ्यायचं आहे वाटीच्या बॅक साईडला. तर इथे आता आपली वाटी तयार झालेली आहे. आता आपण तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे आणि तळण्याची तीच प्रोसेस आहे. तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि त्यानंतर वरून तेल टाकत जायचं, म्हणजे वाटी पटकन निघून जाते. आणि मग तेल टाकत टाकत आपण तिला छान क्रिस्पी करून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवरच त्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. तर वाटी खूप गरम राहते. पकडच्या साहाय्यानेच ती पकडायची. तिच्या कळा आधी चमचच्या साहाय्याने बाजूला करून घ्यायच्या, म्हणजे इझिली निघून जाते. तर तुम्हाला मी दोन्ही पद्धतीची कटोरी कशी बनवायची ते दाखवलेली आहे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती पद्धत तुम्ही यूज करू शकता. तर आता आपल्याला ही कटोरी क्रिस्पी करून घ्यायची आहे. तर इथे पण आपली आता ही कटोरी तळून झालेली आहे आणि छान क्रिस्पी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण याला काढून घेऊया. तर इथे आपल्या क्रिस्पी अशा कटोऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण यामध्ये जी चटणी जाते ती तयार करून घेऊया. त्याआधी आपण जो साबुदाणा थोडासा बाहेर ठेवलेला होता त्यामध्ये मीठ टाकून त्याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे तळून. या पद्धतीचे छोटे छोटे बॉल करून आपण तळून घ्यायचे आहे आणि हे खूप टेस्टी लागतात. याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे, फक्त मीठ टाकायचं आणि तळून घ्यायचे. तर हे तळून होतपर्यंत आता आपण चटण्या बनवून घेऊया. तर मी सुरुवातीला बनवित आहे हिरवी चटणी. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पुदिना आणि त्याला छान छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मी घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे. त्यानंतर मी घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे. 6-7 मिरची घेतलेले आहे. आणि त्यानंतर मी घेतलेला आहे अद्रकचे तुकडे. जर तुम्ही उपवासमध्ये खात असतील अद्रक आणि पुदिना तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर स्किप करू शकता. त्यानंतर मी इथे मीठ स्वादानुसार घेणार आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर घेतलेली आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याला छान चटणी तयार करून घ्यायची आहे. तर इथे आता आपली हिरवी चटणी तयार आहे. मी आता एका बाउलमध्ये ती काढून घेते आणि आता आपण लाल चटणी म्हणजेच मिठी चटणी पण तयार करून घ्यायची आहे. तर आता आपण मिठी चटणी बनवून घेऊया. तर ही उपवासासाठी करत असल्यामुळे मी यामध्ये लाल तिखट किंवा लाल मिरची ॲड नाही करत आहे. तर मी इथे फक्त 3 खजूर घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि चिमूटभर म्हणजेच स्वादापुरतं मीठ घेणार आहे. तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये खजूर टाकलेला आहे. त्यानंतर गूळ टाकून घेऊ आणि त्यानंतर मी इथे मीठ ॲड करून यामध्ये पाणी टाकते आणि याला आपण छान 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटामध्ये आपलं गूळ आणि खजूर छान शिजून जाते.
5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले खजूर छान शिजलेले आहे, गूळ पण छान मेल्ट झालेला आहे. मग काय करायचं, खजूरला इथेच छान स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे मिक्सरमधून काढायची गरज नाही. स्मॅशरने पण तुम्ही करू शकता, कारण शिजल्यानंतर हे लवकर इझिली स्मॅश होऊन जातात. आणि अजून स्मॅश केल्याच्यानंतर आपण याला 2 मिनिटं अजून शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या चटणीचा कलर पण छान आलेला आहे आणि छान घट्ट पण झालेली आहे. तर इतकं घट्ट ठीक आहे. तर आता मी काय करते, याला ना थोडंसं गाळून घेते. तर गूळ कधी-कधी कचकच लागत असतो. त्यामुळे गाळल्यामुळे काय होते, तो कचकचपणा म्हणजे चालला जातो आणि चटणी त्याची थिकनेसपणा छान होतो. त्यामुळे मी हे गाळून घेत आहे. तर आता जे वरती उरलेलं आहे ते फेकायचं नाही. आपण हे पाणीपुरीसाठी पण यूज करू शकतो. कारण यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला गाळून घेतलं आणि त्यामध्ये अजून साखर ॲड केली, तर हा आपला पाणीपुरीचा मिठा पाणी तयार होतो. तर इथे आता आपली लाल चटणी तयार आहे, म्हणजेच मिठी चटणी तयार आहे. तर आपले लाल चटणी आणि हिरवी चटणी दोन्ही चटणी तयार आहे आणि आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे, ते म्हणजे दही. तर दह्यामध्ये मी मीठ टाकत आहे आणि आपण जी मिठी चटणी आहे ती पूर्णपणे गोड केलेली असल्यामुळे मी दह्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. मला दही हे मी फक्त आंबट ठेवलेलं आहे. तर तुम्हाला जर ही उपवासासाठी नाही पाहिजे, तर तुम्ही यामध्ये इमली पण टाकू शकता आणि दह्यामध्ये मग साखर ॲड करू शकता. तर आता आपण चाट बनवून घ्यायचा आहे. तर मी इथे एक बटाटा बॉईल केलेला घेतलेला आहे. त्याला थोडं स्मॅश करून घेते. हवं तर तुम्ही कच्चा बटाटा घेऊन त्याला तेलातून फ्राय पण करून घेऊ शकता. तो पण तसा पण केलेला चाट छान वाटतो. तर त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत, जी आपण हिरवी चटणी केलेली आहे, त्यामधलीच मी 2 चम्मच हिरवी चटणी यामध्ये ॲड करत आहे. आणि त्यानंतर मी इथे स्वादानुसार मीठ लागलं तर टाकणार आहे. आणि तुम्ही उपवासासाठी करत असल्यामुळे मी हे यामध्ये चाट मसाला नाही ॲड करत आहे. जर तुम्हाला उपवासासाठी नाही पाहिजे, तर यामध्ये तुम्ही चाट मसाला, कांदा, टोमॅटो ते पण ॲड करून घेऊ शकता. तर आता आपण याला मिक्स करून घेऊ आणि आपली हिरवी चटणी तयार आहे. तर त्याआधी मी थोडंसं वरून जिरा भुरभुरून घेते, म्हणजे यामुळे एक छान फ्लेवर येतो. तर इथे आपला चाट पण तयार आहे आणि आता आपण आपले चटण्या पण तयार आहेत आणि मी गार्निशिंगसाठी थोडीशी शेव आणि उपवासासाठी अनार घेत आहे. तर आता आपण आपले कटोरीची प्लेट तयार करून घेऊया. तर मी सुरुवातीला उपवासाची कटोरी तयार करत आहे. तर आणि जे आपण साबुदाणाचे बॉल्स केलेले होते ते याप्रमाणे झालेले आहे. तर ते छान फुललेले आहेत आणि क्रंची आहेत. तर आता मी काय करते, खाली लेयर दहीची टाकते. त्यानंतर त्यावर आपली मिठी चटणी म्हणजे गूळ आणि खजूरची चटणी टाकते. त्यानंतर मी त्यावर तिखट चटणी टाकते, म्हणजे काय होते, फ्लेवर छान येते. आणि त्यानंतर आपण यावर छान कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आहे, क्रिस्पी कटोऱ्या अशा. आणि त्यानंतर आपण यामध्ये जो चाट बनवलेला आहे बटाट्याचा, तो चाट टाकायचा आहे. तर बटाट्याचा आपण असं चाट तयार केल्यामुळे त्यातला एक फ्लेवर येतो छान, कटोरी खाताना तो छान टेस्टी लागतो. तर वरून टाकण्यापेक्षा आपण ते एकत्र चाट करून ठेवलं की तो छान होतो. तर इथे मी टाकून घेतलेला आहे बटाट्याचा मसाला, म्हणजे चाट टाकून घेतलेला आहे. थोडीशी जिरेपूड मी भुरभुरून घेते, त्यामुळे टेस्ट छान येते. त्यानंतर मी यामध्ये दही ॲड करत आहे. दही टाकून घेत आहे आणि दह्यामध्ये मी साखर टाकलेली नाही आहे. तर यामध्ये फक्त मी मीठ ॲड केलेलं आहे आणि कारण आपण मिठी चटणी पूर्णपणे मिठी आहे, त्यामध्ये कोणताही आंबटपणा नाही आहे. त्यामुळे मी दह्याला आंबटच ठेवलेला आहे, मीठ टाकून त्याला आंबट केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण यावर टाकणार आहोत मिठी चटणी आणि मिठी चटणी टाकून झाल्याच्या नंतर, मिठी म्हणजेच आपली गोड चटणी टाकलेली आहे. आणि त्यानंतर मग मी यामध्ये जे आपण साबुदाणा बॉल्स केलेले होते, तो एक बॉल्स मी या गोड चटणीमध्ये डुबवून त्याला वरती ठेवत आहे आणि त्यानंतर एक बॉल मी असाच ठेवत आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अनारदाणा, कारण उपवासाला फळं चालतातच. तर मी अनारदाणा टाकून घेत आहे. तर इथे आपली उपवासाची साबुदाणा कटोरी चाट क्रिस्पी अशी तयार आहे. आता आपण बिना उपवासाची म्हणजे सगळ्यांना चालणारी अशी प्लेट तयार करून घेणार आहोत. तर आपण त्याच पद्धतीने जायचं आहे. दही, मिठी चटणी, हिरवी चटणी, त्यानंतर बटाटा चाट, त्यानंतर आपलं
साबुदाणा बॉल्स आणि त्यानंतर अनार आणि मी इथे उपवासासाठी नसल्यामुळे मी ते शेव ॲड केलेले आहे. त्यामुळे पण खूप छान लागते टेस्ट आणि अजून तुम्ही यामध्ये कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो हे पण ॲड करू शकता. तर अशा छान-छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि रेसिपी कशी वाटली मला याचा फीडबॅक नक्की द्या. तर चला मग व्हिडिओ बघत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.